अलंकावती पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपण सर्व उपस्थित आहोत आणि वारकरी संप्रदायाचे महान असे लोकोत्तर उपदेशक श्री संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावतामाळी, नरहरी सोनार, कितीतरी नावं घेता येतील. त्याचप्रमाणे नवयुगाचे जे महान चिकित्सक, संशोधक श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, त्यांचे शिष्य श्री मामासाहेब दांडेकर आदी अशी विलक्षण आणि तेजस्वी अशी परंपरा लाभलेल्या या वारकरी संप्रदायाला, ज्याला आपण भागवत संप्रदायही म्हणतो, याला आपण केवळ नृत्य किंवा एक प्रकारचं विनोदी आवरण देऊन किती इजा पोहोचवत आहोत याची आपल्याला सहसा कल्पना येत नाही. आजकाल कीर्तन या माध्यमातूनही मनोरंजनाचे प्रकार फार वाढलेत. वास्तविक नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तन या प्रकाराचा उद्भव झाला आणि कीर्तन या प्रकारामध्ये विविध प्रमाणांनी अध्यात्म विज्ञान हे सामान्य जनतेला दिलं जातं. सामान्य जनतेला अध्यात्माविषयी गोडी निर्माण व्हावी, अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण व्हाव्यात, अध्यात्म जाणण्याची त्यांच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण करावी, अध्यात्म विषयाचं जे महत्त्व आहे, जी सार्थकता आहे ती बिंब व्हावी आणि अध्यात्मच्या पारमार्थिक प्रकाशामध्ये हा जीव त्या शिवस्वरूपामध्ये विलीन व्हावा, हा या सर्व घडामोडींचा उद्देश होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि श्री ज्ञानेश्वरी असे अद्भुत आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण, जास्तीत जास्त स्पष्ट करून विविध उद्दृष्टांत, उपमा, रूपक देऊन त्यांनी या अध्यात्म विज्ञानाला आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा किती म्हणजे आटोकाट प्रयत्न केला आहे हे आपण चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी यांच्या अध्ययनाने जाणू शकतो आणि ते आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. श्री संत एकनाथ महाराजांनी भागवत या ग्रंथाचं जे रूपांतरण मराठीमध्ये केलेलं आहे, किंवा तुकाराम महाराज, निळोबा राय, सेना, गोरा कुंभार आदी संत मंडळींनी जी अभंग रचना केली आहे त्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की सामान्य माणसाला ईश्वर प्राप्तीची एक गोडी लागावी, ईश्वर प्राप्तीचं महत्त्व आणि या नरदेहामध्ये येऊन माणसाचं परम कर्तव्य काय आहे याविषयी जागृती देण्याचंच कार्य त्यांनी आपल्या विविध रचनांनी केलं. इतका कठीण काळ होता की त्या काळी संस्कृत जाणणारे आणि स्वतःला विद्वान मानणारे, आम्ही ज्ञानी आहोत असा अभिमान बाळगणाऱ्या लोकांनी या सर्वसामान्य जनतेमधून वर आलेल्या या संत मंडळींना किती त्रास दिला, किती त्यांचा छळ केला हे आपल्यासारख्या सुज्ञ अभ्यासकांना सांगणं
म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखा आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा किती छळ करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना आणि आईला आत्महत्या करायला म्हणजे भाग पाडलं. आणि एवढं करूनही पैठणमध्ये जेव्हा ब्रह्मवृंदांची सभा भरली तर त्या सभेमध्येही हेच सांगण्यात आलं की आम्ही संन्याशांच्या मुलांची मुंज करणार नाही, त्यांचं शुद्धीकरण करणार नाही, त्यांना आम्ही या परंपरेमध्ये म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं योग्य आहे असं प्रमाणपत्र देणार नाही. शास्त्र वाचून वेदांचा अभ्यास केल्यानंतरही, उपनिषदांचा गाढे अभ्यासक असा शिक्का बसल्यानंतरही त्या जे विद्वज्जन होते त्यांना हे भान राहिलं नाही की प्रत्येकामध्ये तोच एक अविनाशी आत्मा विभिन्न प्रकारे प्रकाशित होतो आहे. त्याच सूर्याची ही विभिन्न किरणं आहेत, ज्या किरणांच्या प्रकाशाने हे सर्व विश्व उजळून निघालेलं आहे. तो एकच सूर्य अनेक किरणांनी म्हणजे दृष्टीगत होत आहे, दृष्टीपथात येतो आहे. आणि तोच एक सूर्य विभिन्न किरणाच्या माध्यमाने आपल्या भेटीस जसा रोज येतो, त्याचप्रमाणे तो एकच विश्वरूप परमात्मा अनंत रूपांनी, रंगांनी, प्रकारांनी आपल्याला भेट देतो. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा सिद्धांत प्रतिपादित करण्यासाठी संतांनी किती आटोकाट प्रयत्न केले. एकनाथ महाराजांचा किती छळ झाला. चोखा मेळा आदी हे जे सामान्य वर्गातले जे ज्ञानी पुरुष उदयास आले, या लोकांनी किती त्रास सहन करून ती अभंग रचना केली आहे. तुकाराम महाराजांची अभंग गाथा ही इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचा लोकांनी प्रयत्न केला. त्यांना किती त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी कुठेही थिल्लरपणा किंवा ज्याला आपण म्हणू की विनोदासाठी या अध्यात्माचा कधीच उपयोग केलेला नाही. पण आज ज्यांच्या कीर्तनाला लाखो लोकांची गर्दी होते, ज्यांच्या कीर्तनाचं प्रसारण विविध प्रकारचे यूट्यूब चॅनल, विभिन्न प्रकारची माध्यमं करतात, ते लोक आपल्या कीर्तनामध्ये काय सांगतात? ते भावार्थ दीपिका किंवा चांगदेव पासष्टी, अमृतानुभव किंवा एकनाथ महाराजांचं भागवत किंवा या विभिन्न संतांची जे अभंग आहेत त्यांच्यावर किती म्हणजे त्यांचं स्पष्टीकरण करतात, त्यांच्यावर किती प्रकाश टाकतात. हे अत्यंत दुर्दैवी असं प्रकरण आहे आणि याविषयी बोलावं असं बरेच दिवस आमच्या मनात होतं. आपण पाहतो की म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी म्हणजे विभिन्न प्रकारचे जसं खंजरी वादनाचे कार्यक्रम किंवा स्टेजवर श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या वेशभूषा करून रुक्मिणी स्वयंवर, हे जे भागवत महापुराण ज्या ठिकाणी सांगितले जाते त्या ठिकाणची हे जे विभिन्न प्रकारची कार्यकलाप आहेत, ती पाहून शेवटी माणसाला हा विचार येतो की जर तुम्हाला मनोरंजनासाठीच जर म्हणजे तुमचे प्रयत्न आहेत तर तुम्ही नाटक किंवा नृत्य किंवा तमाशे, दंडारी हे प्रकार का नाही अवलंबत? कीर्तनामध्ये हे असे किळसवाणे प्रकार तुम्ही का करता? आणि एवढे सगळे किळसवाणे प्रकार करूनही तुम्हाला हरिभक्त परायण ही पदवी तुम्हाला कोण देत आहे? आणि ही पदवी लावल्यानंतर तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमच्या टीका हे किती म्हणजे योग्य आहे? टीका केल्या जाऊ नयेत किंवा समाज प्रबोधन, लोकप्रबोधन करू नये अशातला भाग नाही आहे. श्री गोविंद महाराज कन्हेर नागपूर हेही म्हणजे अत्यंत कडक शब्दामध्ये आमच्या म्हणजे अंधविश्वास, आमच्या चुकीच्या चालीरीती किंवा चुकीच्या आमच्या समजुतीवर अत्यंत म्हणजे कठोर असे ताशेरे ओढत, कठोर असे चाबुकाचे फटकारे मारत, पण त्या फटकाऱ्यामधून एकच संदेश जात होता की तुम्ही हे सर्व थांबवा आणि अध्यात्माकडे वळा. पण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आम्हाला
म्हणजे बाध्य करते की आम्ही आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि कीर्तन प्रवचन या प्रकारामधून आपण हिडीस आणि अत्यंत ओंगळवाणे विनोद करू आणि लोकांना हसवत ठेवण्यासाठी विभिन्न प्रकारचे प्रयत्न करू आणि असे काही म्हणजे शब्दोच्चार किंवा असे काही हावभाव करू ज्याने त्या संतांच्या परंपरेला अत्यंत म्हणजे काय म्हणावं आता हे यालाच कळत नाही आहे की काय म्हणावं. या परंपरेमध्ये कुणाकुणाचं नाव घ्यावं हेही कळत नाही. श्री निवृत्तीनाथ महाराज वक्ते, शिवाजी महाराज देशमुख असे अत्यंत, धुंडीराज महाराज किंवा देगलूरकर महाराज, साखरे महाराज असे कितीतरी असे प्रकांड असे विद्वान झालेत. याच्यासाठी एक उदाहरण असं द्यायचं ठरलं तर हे सांगता येईल की ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या प्रकाशनासोबतच मामासाहेब दांडेकरांनी लिहिलेली प्रस्तावना जर आपण वाचली तर आपल्या हे लक्षात येतं की किती सूक्ष्म चिंतन मनन त्यांनी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आणि तेही अशा काळामध्ये ज्या काळामध्ये हे साहित्य प्रकाशित करणं अत्यंत म्हणजे महागडं आणि अत्यंत जिकिरीचं काम होतं. प्रकाशक म्हणजे स्वीकारायला तयार नव्हते. त्या काळामध्ये या अध्यात्माला पुनरुज्जीवित करण्याचा त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केला. आज आम्हाला म्हणजे हे जे विभिन्न समाज माध्यमं आहेत, फेसबुक आहेत, यूट्यूब चॅनल आहेत, निरनिराळ्या ह्या आम्हाला ज्या सोयी मिळाल्या आहेत, ह्या मिळाल्यानंतरही आम्ही जर त्या प्रकारचेच ओंगळवाणे किळसवाणे प्रकार करू आणि केवळ लोकांना हसवण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठीच जर या कीर्तन हरिपाठ या विधांचा प्रयोग करू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणायला हरकत नाही. हरिपाठामध्ये वेळोवेळी ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्म विज्ञानाविषयी जागृती देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, 1-5-3 दशकांचा मेळा, हे सगळे जे म्हणजे संकेत आहेत ते अध्यात्माला जाणण्यासाठी तुमची जिज्ञासा जागावी आणि तुम्ही हे काय आहे या जिज्ञासेनं त्या हरिपाठाकडे पाहावं हाच त्यांचा हेतू होता. पण आपण निव्वळ नाचून त्या हरिपाठाला म्हणतो आणि त्या नाचण्यामध्ये आणि त्या विभिन्न प्रकारच्या हावभावामध्ये त्यातलं जे मर्म आहे, त्यातलं जे गुह्य आहे, गूढ आहे, रहस्य आहे, त्यातला जो मूळ म्हणजे गाभा आहे तोच आपण टाळून देतो आणि हे टाळल्यामुळे आपल्यावर त्या संत साहित्याशी प्रतारणा करण्याची एक अशी आपत्ती ओढवते आणि तो कलंक आपल्यावर लागतो की आपण त्या संत महात्म्यांच्या प्रयासाला अक्षरशः मूठ माती दिलेली आहे. आणि हे काही योग्य नाही, कारण यामुळे मनोरंजन करणारे कीर्तनकार आणि त्या मनोरंजनासाठी जाणारे श्रोते या दोघांचंही कालापव्यय होतो आणि दोघांचंही नुकसान होतं. संत सज्जनांनी विविध अभंगामधून या नरदेहाची महती गायली. या नरदेहाविषयी जे त्यांनी सांगितलं आहे ते किती कळकळीनं सांगितलं आहे, याविषयी कोणते कोणते अभंग उद्धृत करावे हे आम्हालाच कळत नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकींच्या व्यवहारे, नका धुरे डोळे भरून राहू, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची या उडी पडल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा मायबाप. असे अनेक अभंग. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. म्हणजे आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला एकाग्र करून त्या सर्वांचा मेळ अध्यात्माला प्राप्त करण्यासाठी करण्याचा हा खटाटोप संतांनी अहोरात्र केला. प्रसंगी त्याच्यासाठी आपला देह झिजवला आणि
प्रचंड अशा लोकापवादाला त्यांनी म्हणजे त्याचा लोकपवादाचा सामना केला आणि अखेरपर्यंत हे सत्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नामदेव महाराजांनी संपूर्ण भारत पिंजून काढला आणि अनेक म्हणजे आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. काय काय केलं हे इतिहास सांगण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आपण सगळे प्रबुद्ध आहात म्हणून हे अत्यंत म्हणजे याला असं म्हणता येईल की दुःखित अंतःकरणानं असं म्हणावं लागतं की नाचायला आता ह्या वारीमध्ये जे वारकरी पायी वारी करतात ते नाचत गात ज्ञानोबा तुकाराम अशी म्हणजे असा गजर करीत ते पंढरपूरला जातात की त्यांना आपण हा दोष देऊ शकतो का की ते मनोरंजनासाठी ज्ञानोबा तुकाराम म्हणत असतील. ज्ञानोबा तुकाराम म्हणताच ज्ञानोबा तुकारामांची प्रतिमा, त्यांचं ज्ञान, त्यांनी सांगितलेल्या ज्या विभिन्न प्रकारच्या युक्त्या आणि त्यांनी सांगितलेलं जे मर्मस्थान म्हणजे तो विठोबा कोण आहे, 2 विटांवर तो उभा आहे, त्या विटा म्हणजे कोणत्या, पुंडलिक तिथे कसा आला आणि पंढरपूर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी आणि जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. हो कोणतं पंढरपूर आहे ज्या पंढरपुराला जाण्यासाठी हे संत महात्मे आपल्या संपूर्ण आयुष्याची दिंडी करतात आणि संपूर्ण आयुष्य एका दिंडीप्रमाणे घालवतात आणि शेवटी त्या पंढरपूरच्या परमात्मा विठ्ठलाच्या रूपकाद्वारे त्या विश्वरूप विठ्ठलाची आराधना करतात आणि त्या विश्वरूप विठ्ठलामध्येच विलीन होतात. आणि ज्याला आपण असं म्हणू की ज्या कार्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे त्यांचे नावं घेऊन जे विभिन्न प्रकारचे फळ किंवा विभिन्न प्रकारचे जे मठ किंवा विभिन्न प्रकारचे जे सांप्रदायिक स्थान निर्माण झाले आहे त्यांचा उपयोग आपण कोणत्या रीतीने केला आणि शेवटी त्यांनी केलेल्या कष्टाला आपण काय किंमत दिली हे आपण अवश्य आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि निखळ आणि अत्यंत शुद्ध रीतीने या परमार्थाच्या मार्गाला आपण स्वतः अवलंबन केलं पाहिजे असं या प्रसंगी कीर्तनकार प्रवचनकार मित्रांना आवर्जून सांगावंसं वाटतं. मित्रांनो, मनोरंजनासाठी आमच्याजवळ कोणत्याच गोष्टीची आज उणीव नाही आहे. आपल्याला सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची माध्यमं आपल्या हाती आहेत. आपल्याला जर मनोरंजन पाहिजे आहे तर मग आपल्यासाठी पुष्कळ माध्यमं आहेत, पण कीर्तन प्रवचन या माध्यमांचा उपयोग आपण मनोरंजनासाठी विनोदप्राप्तीसाठी किंवा वेळ काढूपणासाठी जर आपण केला तर ते केवढं मोठं दुर्दैव ठरेल आणि हे निश्चितच लांछनास्पद आहे. तर काय मग दिंडीमध्ये नाचू नये, हरिपाठामध्ये आमच्या तरुण जे आध्यात्मिक ज्या पाठशाळा आहेत जसं वारकरी शिक्षण संस्था आहे किंवा निरनिराळ्या ज्या संस्था बनल्या आहेत तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी नाचू नये, गाऊ नये, हरिनामाचा गजर करू नये असं म्हणता येईल का? त्यांनी तो अवश्य करावा, पण हरिपाठ म्हणजे काय आणि हरिपाठामधून कोणता संदेश संतांनी दिलेला आहे याचं जर आपण भान ठेवलं आणि त्या म्हणजे अर्थासहित तो हरिपाठ आपण गायलो तर एक तरी ओवी अनुभवावी ही नामदेव महाराजांनी सांगितलेली उक्ती सार्थ ठरेल. आणि हरिमुखे म्हणा देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. त्या देवाच्या द्वारी जर आपण एक क्षण जर उभे राहिलो तर आपल्याला चारही मुक्ती सामिप्य सारूप्य सायुज्य सार्ष्ट्य या सर्व चारही मुक्त्या प्राप्त होत्यात. तो म्हणजे देवाचं द्वार ते कोणतं आहे आणि त्याद्वारी एक क्षण उभं राहिल्याने या चारही मुक्त्या मिळतात. हे कसं काय शक्य होते, हे कसं काय होतं?
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. कोणाचे हे देह हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. या प्रकारची जागृती सतत देणारे हे संत महात्मे आणि त्यांच्याच नावाने त्यांचा अभंग कीर्तनासाठी घेऊन आपण असे ओंगळवाणे प्रकार करून जनतेला विनोद आणि जनतेचं मनोरंजन करण्याच्या मार्गाने निघालो आहोत. हे आपण तर याच्यामध्ये किती तफावत आहे आणि आपण स्वतःला किती बदललं पाहिजे हा निर्णय आम्ही आपल्या प्रिय मित्रांवर सोपवतो आणि त्या विश्वरूप परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो की आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. हा विश्वात्मक देव आहे आणि या विश्वात्मक देवाची आराधना आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय अपूर्ण आहे. आणि हाच संदेश आपण विभिन्न प्रकारच्या या आपल्या आध्यात्मिक क्रियाकलापांमधून दिला पाहिजे आणि त्या कीर्तनकारांना ठासून सांगितलं पाहिजे की आम्ही जे तुमची कीर्तनं आयोजित करतो ते मनोरंजनासाठी नव्हे. कारण मनोरंजनासाठी टी व्ही आहे, आज मोबाईलवर सर्व सिनेमे उपलब्ध आहेत, दंडारी आहेत, नाटक आहेत, नृत्य आहेत, लावण्या आहेत, वाटेल ते प्रकार आहेत. पण या कीर्तनाचा उपयोग तुम्ही या कामासाठी करू नका आणि या कीर्तनाच्या माध्यमातून निव्वळ निखळ ज्ञान देण्याचाच प्रयास करा. हे आपण आयोजकांनी कीर्तनकारांना प्रवचनकारांना सांगणं गरजेचं आहे. नाही तर म्हणजे एखादा कॉमेडियन, विनोदवीर किंवा लोकांचं मनोरंजन करणारा एखादा नट उत्तम कीर्तनकार ठरेल आणि जे अस्सल अध्यात्म आपल्यासमोर ठेवणारे आणि तळमळीनं या अध्यात्माचा प्रचार प्रसार करणारे लोक मागे पडतील आणि याप्रमाणे हळूहळू त्या आध्यात्मिक प्रयासांना विकृत स्वरूप येईल आणि शेवटी हा प्रकारही एक प्रकारचं मनोरंजन ठरेल अशी आज भीती वाटते. तर मित्रांनो, हे प्रखर निवेदन आपल्या प्रियमित्रांसाठी कृपया वाईट मानून घेऊ नये आणि अवश्य आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षणाच्या मार्गाने जाऊन आपण सत्य अवश्यच अंगीकार केला पाहिजे सत्याचा. आणि सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो तेव्हा जेव्हा आपण त्या सत्याला हृदयस्थ करतो. केवळ सत्य सत्य तोंडाने म्हटल्याने ना आपलं समाधान होईल, ना आपण ज्यांच्यासमोर हे सर्व साहित्य किंवा हा सिद्धांत ठेवतो त्यांचंही समाधान होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात की मागील या जन्मी मुक्त झालो. मागच्या जन्मात मुक्त झालेले ज्ञानेश्वर महाराज पुन्हा जन्म घेऊन येतात आणि श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद मराठीत करतात. ही घटना पुरेशी आहे, बोलकी आहे हे सांगण्यासाठी की या प्रयासांचं काय महत्त्व आहे. आणि हे महत्त्व जर आपण जाणून या अध्यात्म मार्गाकडे वाटचाल केली तर म्हणजे आपलाही उद्धार होईल आणि आपल्याद्वारे जे अध्यात्म विज्ञान जे कानोकानी जात आहे त्यांचाही लाभ होईल. तर ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्तीचे विज्ञान हे आपण अवश्यच म्हणजे हृदयस्थ केलं पाहिजे आणि श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, वेद यांचा समावेश आपल्या कीर्तनात झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी जे विभिन्न प्रकारचे अभंग रचले त्या अभंगांच्या मागे जी त्यांची भूमिका होती, जो प्रखर त्याग आणि प्रखर समर्पण होतं, त्यांचा आपण अवश्यच भान ठेवलं पाहिजे. धन्यवाद. नर्मदे हर. सद्गुरु भगवान की जय. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम शांति शांति शांति.